नमस्कार मैत्रिणींनो, सुळसुळीत ब्लाऊज असेल तर आपल्याला टक्स शिवण्यासाठी अवघड जातो. टक्स शिवायला गेल तर टीप ही आपल्या अस्तरवरच बसते आणि कपडा वरच्यावरी थोडासा अर्ध्यामध्ये खुला राहतो. तर त्यासाठी इथं एक सोपी ट्रिक वापरलेली आहे. तर जिथं आपल्याला टक्स शिवून घ्यायचे आहे तिथं बरोबर माप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक टीप टाकायची आहे. असं केल्याने कमरेचा टक्स हा एकदम प्रॉपर पद्धतीने येणार आहे. तर एका साईडला अशा पद्धतीने इथं मी टीप टाकून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडचाही टक्स बरोबर आखून घ्यायचा आहे आणि तिथपर्यंत आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. म्हणजे टक्स शिवायला एकदम सोपं जाणार आहे आपल्याला. आणि टक्स शिवायला गेलं तर अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा कपडा दोन्हीही एकसाथ शिवला जाणार आहे. बघा इथं दुसरे ब्लाऊज शिवायला गेल्यावर आपल्याला टक्स हा व्यवस्थित शिवता येतो, पण सुळसुळीत ब्लाऊज असेल तर टक्स तिथं व्यवस्थित शिवता येतच नाही. तर आता इथं टक्स शिवून झाल्यावर बघा हा टक्स किती छान शिवून तयार झालेला आहे. तर दोन्हीही टक्स इथं सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती सांगायला विसरू नका. साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कमरेचे टक्स कसे शिवायचे आहेत ते दाखवलेलं आहे. तर बघा किती छान पद्धतीने इथं टक्स शिवून झालेले आहेत. तर इथं कपडा थोडासाही कुठं झोळ आलेला नाही, तर एकदम सरळमध्ये टक्स शिवून तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.